आजपासून नागपूर ते पुणे प्रवास सुसाट होणार आहे। अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला। ही ट्रेन नागपूर पुणे दरम्यानची सर्वात वेगवान गाडी असून सरासरी 73 किलोमीटर प्रति तास वेगाने ती धावणार आहे आणि मार्गात 10 थांबे असणार आहेत। नागपूर इथल्या अजनीमधून पुणेपर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रोज सकाळी 9:50 अजनी रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि रात्री 9:50 पुण्यात पोहोचेल। वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, दौंड या मार्गे ही वंदे भारत ट्रेन नागपूरच्या अजनीतून पुण्याला पोहोचणार आहे, तर पुण्याहून ही वंदे भारत ट्रेन संध्याकाळी 6:30 वाजता निघणार आहे। नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। समृद्धि महामार्ग से समांतर जो ट्रेन है वो हम लोग ये चाहते हैं कि वो हाई स्पीड ट्रेन बने, जो 250 किलोमीटर 300 किलोमीटर इस रेंज में जो चलती है उस प्रकार की बने। इसके लिए कुछ रेलवे मिनिस्ट्री ने भी पिछले समय एक मुंबई नागपुर का अभ्यास किया है, लेकिन उस समय समृद्धि नहीं था जब उनका अभ्यास हुआ। समृद्धि बन रहा था, इसलिए अब उस अभ्यास को समृद्धि के साथ इंटीग्रेट हम करने की कोशिश करेंगे। लेकिन समृद्धि के बाद जब हमने उसको इंटीग्रेट किया तो हमारे ध्यान में आया कि 78% राइट ऑफ वे ये हमारे पास है। 28 करीब 22% राइट ऑफ वे जो स्टेशंस के साथ इंटीग्रेट करना पड़ेगा वो अभी हमारे पास नहीं है। तो जरूर इसके ऊपर आगे में हम लोग केंद्र सरकार के साथ और रेलवे मिनिस्ट्री के साथ चर्चा करके उस पर कार्रवाई करेंगे।